फायनली ना माझं हे स्वप्न आज पूर्ण होत आहे. म्हणजे माझं स्वप्न जे काय आहे ते पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आम्ही चाललेलो आहे फिरायला. कुठं चाललो आहे हे मी तिथं गेल्यानंतरच तुम्हाला सांगेन. आणि आता आम्ही पुण्यातून चाललो होतो आणि पुण्यातून जाताना हडपसरला माझी मावशी राहते, तर तिनं मला चिवडा आणि मेथीचे पराठे वगैरे असं काय काय करून दिलं होतं. सॉस दिला होता, बरंच असं काय काय दिलं होतं. आणि हे सगळं दिलं होतं आणि ते पार्सल मला ते देण्यासाठी रोडवर आली होती. कारण आम्ही तिच्या घरापासूनच जाणार होतो आणि पुढं आम्ही स्वारगेटला जाणार होतो. स्वारगेटला आमची ट्रॅव्हल्स येणार होती आणि तिथून आम्ही अगोदर आमच्या जाऊबाईकडे जाऊन तिथून मग आम्ही ट्रॅव्हल्स पकडणार होतो. जाऊबाईकडे सुद्धा गेलो, त्यांनीसुद्धा चिवडा वगैरे असं दिलं. पोरांनाही काय काय खायला दिलं. आणि माझ्या मावशीनेही मला प्रवासासाठी लेमन गोळ्या, पोरांना कॅडबरी वगैरे असं काय काय दिलं. आणि मग तिला मी म्हटलं नाचणीचे लाडू मी भरपूर आणलेले आहेत, तर नाचणीचे लाडू तू थोडेसे घे ह्यातले काढून. तर नको म्हटली आणि तरी पण तिला टेस्टसाठी मी थोडेसे लाडू काढून दिले आणि नंतर नमस्कार वगैरे केला आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. तर हॅपी जर्नी तिची जाऊ आणि त्या आम्हाला म्हणाल्या आणि पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघालो. आणि पुढे कुठे जाणार होतो, तर पुढे आम्ही जाणार होतो आमच्या जाऊबाईकडे, ज्या की स्वारगेटला असतात. आणि तिथं जाऊन आम्ही गाडी वगैरे तिथं पार्क करून नंतर मग इकडे ट्रॅव्हलच्या लागणार होत्या लक्ष्मीनारायण थिएटरजवळ, तिथं येणार होतो नंतर. आणि पण आम्ही ना जाताना आम्हाला सतत स्वामींची अशी गाडी आडवी यायची, म्हणजे वेगवेगळ्या यायच्या, पण असं स्वामींचं चित्र असणारे गाड्या सारख्या दिसत होत्या. आणि नेहमी मी ज्यावेळेस ट्रॅव्हलला जाताना किंवा प्रवासाला जाताना जप करते ना, त्यावेळेस मला अशा गाड्या ना नेहमी समोर येतात. आणि तसे नंतर ना आम्ही स्वारगेटवरून नंतर म्हणजे जाऊबाईच्या घरून नंतर आम्ही इकडे ट्रॅव्हल्सला आलो, जिथे की ट्रॅव्हल्स लागतात. लक्ष्मीनारायण थिएटरजवळ ज्या ट्रॅव्हल्स लागतात तिथं येऊन उभा राहिलो आणि बराच वेळ वेटिंगला उभा राहिलो. खूप वेळ म्हणजे अर्धा तास लेटच झाली होती ट्रॅव्हल्स बरं का. आणि नंतर मग त्यांचा कॉल आला की आम्ही ब्रिज खाली उभं राहिलेलो आहे, तिथं तुम्ही या. मग नंतर आम्ही तिथं गेलो आणि आम्हाला सोडायला आले होते, दीर पण आले ते सोडायला आणि जाऊबाईंचा मुलगा, असे दोघंजण सोडायला आलेले होते. आणि खूप ऊन होतं बरं का वेटिंगला. मी आता ना आमची ट्रॅव्हल्स आली होती आणि ट्रॅव्हल अर्धा तास लेट झाली होती, तरीसुद्धा तेच आम्हाला ओरडतात की तुम्ही लेट झालेला आहात, ट्रॅव्हलजवळ उभा राहिलेला नाही. आणि शेवटी मग मी ट्रॅव्हल्समध्ये चढलो. बॅगा पण आम्ही बरोबरच घेतलेल्या होत्या, आमच्याबरोबरच पाठीमागे डिक्कीमध्ये ठेवल्याच नव्हत्या. तर मला आणि त्रिशा म्हणजे आमच्या जवळजवळच एका जागेलाच 2-2 असे सीट आलेले होते. त्रिशा आणि मी जवळजवळच होतो. साहिल सेपरेट होता, म्हणजे माझा मुलगा सेपरेट होता आणि पुढं दोघंजण होते, जो की पुतण्या आणि मिस्टर जे होते ते पुढं बसलेले होते. तर अशा प्रकारे त्यांना अशी सीट भेटलेली आहे. तर असं कम्फर्टेबल त्यांना सीट आहे, आम्हालासुद्धा असंच कम्फर्टेबल सीट आहे. तर बरी वाटली, इतकी पण काही खास नाही बरं का, पण बरी आहे. ट्रॅव्हल्समध्ये पहिल्यांदाच प्रवास करत असल्यामुळे ना छान, म्हणजे असं काहीतरी वाटते वेगळं की बाबा छान आहे, मस्त आहे. आणि वरचीसुद्धा सीट एकदम मस्त कम्फर्टेबल आरामदायी होते. पण जसं इतकं पण छान नव्हतं. म्हणजे साधारण 1600 रुपयाला आम्ही ट्रॅव्हल्स पर हेड एका माणसासाठी बुक केलेली होती. आणि आमच्या दोघींच्या अशा सीट आहेत. आणि हे बाहेरचं व्ह्यू जे तुम्ही पाहताय, मस्त AC वगैरे सुद्धा आहे. चला तर मग आता आमची जर्नी चालू झालेली आहे, जिकडे आम्हाला जायचं आहे तिकडे. सकाळी घरातून लवकर निघालो होतो ना, त्यामुळे आता ना निघाल्यामुळे सर्वांना आता भूक लागलेली होती. साधारण 6-7 वाजलेले होते, 6 वाजलेले होते, सनसेट व्हायला लागलेला होता. त्यावेळेस मुलंही म्हटली आणि सगळ्यांनीच मग जेवायला घेतलं, कारण लवकर जेवल्यामुळे आता सगळ्यांना भूक लागलेली होती. तर
जे मावशीने माझ्या मेथीचे पराठे सॉस वगैरे असं काही जे दिलेलं होतं ना ते सगळं मग काढलं, चिवडा वगैरे काढला, सगळं काढलं आणि जे मी पण काय आणलं होतं ना ते सुद्धा सगळ्यांना दिलं. म्हणजे पुढच्या सेक्शनमध्ये मिस्टर आणि पुतणे होते, आम्ही मागच्या सेक्शनमध्ये होतो आणि साईडच्या सेक्शनमध्ये मुलगा होता. तर या सगळ्यांना आता जेवायला दिलं. मी पण जेवण केलं आणि मस्त जेवण होतं. आणि हाच आता आमचा म्हणजे आमच्या ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंतचा हेच आमचं घर आहे म्हटलं तरी चालेल. तर पराठे एकदम छान आणि मस्त झालेले आहेत. पाहू शकताय की घाट सेक्शन लागलेलं आहे आणि हळूहळू घाट सेक्शनमध्ये म्हणजे आम्ही एंट्री केलेली आहे. लोणावळ्याचं घाट सेक्शन आहे हे. आणि नंतर मग आम्ही ना तिथून पुढे गेल्यानंतर बोगद्यामध्ये सुद्धा एंट्री केली. बोगद्यामध्ये जास्त उजेड वगैरे नव्हता, थोडीच कमी प्रमाणामध्ये लाईट वगैरे होती ना. मग म्हणजे भरपूर मोठा बोगदा आहे आणि तिथून परत बाहेर म्हणजे असं वाटत होतं की जणू काही रात्रच झालेली आहे, इतका अंधार होता. थोडंच साईडला छोटे छोटे असे बल्ब लावलेले होते. आणि आता बोगद्याच्या बाहेर आम्ही एंट्री केलेली होती आणि एक छानसं दृश्य आम्हाला पाहायला भेटलं. ते होतं पॅराग्लायडिंगचं. नंतर मग आम्ही पाहिला छानसा सनसेट, जो की खूप सुंदर होता, अप्रतिम होता. झूम करूनही दाखवलेला आहे. खूप छान असा सनसेट होता. चला तर मी माझा ब्लॉग इथे संपवते. आणखीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय.